नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी पर्यावरण संवर्धन, शांती आणि सद्भावनेसाठी 3800 किलोमीटरच्या पंचतख्त सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे। हा 3800 किलोमीटरचा प्रवास सायकलिस्ट फाउंडेशनचे 6 सदस्य सुरेश डोंगरे, दरविंदर सिंह भेला, चंद्रकांत नाईक, रवींद्र दुसाने, अविनाश लोखंडे, मोहन देसाई हे सायकलवार रिले पद्धतीने करणार आहेत। नाशिक येथून नांदेड तख्त श्री हुजूर साहिब, नंतर बिहारमधील पाटणा येथील तख्त श्री हरिमंदिर साहिब, पुढे चंडीगड जवळ तख्त श्री केशवगड साहिब आणि नंतर भटिंडा जवळील तख्त श्री दमदमा साहिब आणि शेवटी अमृतसरचा श्री अकाल तख्त असा हा संपूर्ण प्रवास असेल। मुंबईमध्ये रविवारपासून प्रवेश करणं महाग झालेला आहे। एम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून टोलमध्ये वाढ करण्यात आली असून वाशी, मुलुंड, पूर्व आणि पश्चिम ऐरोली आणि दहिसर या 5 टोल नाक्यांवर टोल दरात वाढ करण्यात आलेली आहे। उद्धव गट आणि काँग्रेसला मोठा धक्का देत नागपूर आणि धुळ्यात सूत गिरणीवर तपास यंत्रणांची छापेमारी केल्यानंतर त्यावर वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे। भाजपच्या विरोधात जे गेले त्यांना संपवण्यासाठी हे वाटेल ते करत आहेत, बहुजनांना त्यांना पुढे जाऊ द्यायचं नाही असंही वडेट्टीवार म्हणाले। प्रत्येकाने 1 तास स्वच्छतेसाठी दिल्यास हा देश स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही असं सांगत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्याचं बघायला मिळालं। नाशिक मुंबई महामार्गावर आदिवासी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केलं। धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण देऊ नये यासाठी आदिवासी विकास परिषद आक्रमक झाली। घोटी टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता हीच सेवा हे अभियान राबवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं। या आव्हानाला मुंबईकरांसोबतच चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याचं चित्र बघायला मिळालं। मुंबई महापालिकेचा के पूर्व विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात मराठी अभिनेत्री मानसी नाईक आणि मराठी कलाकार जयवंत वाडकर यांनी सहभाग घेऊन परिसर स्वच्छ केला। देशात 9 महिन्यामध्ये तब्बल 146 वाघांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। गोकुळ दूध संघाकडून म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरामध्ये 1.5 रुपयांची वाढ झालेली आहे, तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 50 रुपये 50 पैसे भाव मिळणार आहे। म्हैस दूध उत्पादन घटल्याने उत्पादन वाढीसाठी गोकुळ दूध संघाने हा निर्णय घेतलाय। नव्या दरामुळे म्हैस दूध उत्पादकांचा फायदा होईल आणि गायीच्या खरेदी दरात मात्र 2 रुपयांची कपात झाली। आजपासूनच नव्या दराची अंमलबजावणी होणार आहे। विक्री दरात मात्र अद्याप वाढ झालेली नाहीये। भारताची महत्वाकांक्षी सौर मोहीम अर्थात आदित्य एल1 अंतराळ यानाने पृथ्वीची प्रभाव कक्षा ओलांडली असून सुमारे 9.2 लाख किलोमीटर इतकं अंतर पार केलेलं आहे। भारतीय अवकाश संशोधन संस्थेने यासंबंधी एक्सवर ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। आजपासून एलपीजी सिलेंडरची किंमत वाढलेली आहे। तेल वितरण कंपन्यांची व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ केलेली आहे। दरवाढीनंतर 19 किलोचं सिलेंडर 209 रुपयांना महागलेलं आहे। रायगडमध्ये स्वच्छता मोहिमेदरम्यान चरसची पाकिटे सापडलेली आहे। अलिबागच्या वरसोली समुद्रकिनारी 10 पाकिटे सापडली असून गांधी जयंतीनिमित्त रायगड जिल्हा परिषदेमार्फत हे स्वच्छता अभियान सुरू होतं आणि कोकण किनारपट्टीवर याआधी सुद्धा ही पाकिटे सापडलेली होती। चरस पाकिटे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी वरसोली किनारी भेट जाऊन पुन्हा सापडलेली पाकिटे पोलिसांकडे सुपूर्द केलेली आहे। समृद्धी महामार्गावर धावत्या खासगी बसला आग लागली। एसी मधील यंत्राच्या शॉर्ट सर्किटमुळे
बसला आग लागल्याची माहिती मिळाली। बसमध्ये 30 प्रवासी आणि 2 चालक होते। सुदैवाने चालकाने तात्काळ प्रवाशांना बसमधून बाहेर काढल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही। शिर्डी साईबाबा संस्थानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने थेट साईबाबांच्या झोळीत हात घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात चक्रीवादळ होत असून त्याचा प्रभाव कोकण आणि गोवा किनारपट्टीवर दिसतोय। दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीवर पूर्व मध्य अरबी समुद्रावर सुमारे 110 किलोमीटर खोल समुद्रात हे चक्रीवादळ होत असून पश्चिम पणजी ते रत्नागिरी दरम्यान या चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळतोय। गोवापासून कोकण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ पुढे सरकतंय, त्यामुळे कोकणात मासेमारी आणि पर्यटन ठप्प झालेलं आहे। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातलं असून त्याचा परिणाम आता हळूहळू जिल्ह्यातील धान पिकावर जाणवू लागलेला आहे। परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकाचं नुकसान होत असल्याचे चित्र बघायला मिळतंय। अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसामुळे धान खाली लोळून जमिनीवर पडतंय, तर देवरी तालुक्यातील डावकी गावात हे संपूर्ण प्रकार दिसत आहे। शेतकऱ्यांमध्ये भात पीक हे कमी उत्पादन होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून सुरू झालेला आहे। सकाळी 6 वाजता पहिल्या सफारीला सुरुवात झाली। अरबी समुद्र आता खवळणार आहे। पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे। रायगड किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून रायगड जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षाने हा इशारा दिलाय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वच्छता हीच सेवा हे अभियान राबवण्यासाठी आवाहन केलं होतं। या आवाहनाला देशवासियांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं। त्यानुसार मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर महापालिका के पश्चिम विभाग आणि एकता मंचच्या विद्यमानाने स्वच्छता हीच सेवा ही मोहीम आयोजित करण्यात आली। मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते श्रेयस ताळपते, नितीन मुकेश यांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन समुद्र किनाऱ्यावरील कचरा उचलून स्वच्छता केलेली आहे। ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी स्कॉटलंडमधील गुरुद्वारामध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं। भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्यासोबत खलिस्तानी समर्थकांनी गैरवर्तन केल्याचं समोर आलं। भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना खलिस्तानींनी स्कॉटलंडमधील ग्लास्को येथील गुरुद्वारात प्रवेश करण्यापासून रोखलं, तर भारताने या घटनेवर संताप व्यक्त करत या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। भारतीय उच्चायुक्तालयाने या प्रकरणी एक निवेदन जारी करत हे वर्तन अपमानास्पद आणि लज्जास्पद असल्याचं म्हटलेलं आहे। भारतीय उच्चायुक्तांसोबत केलेल्या गैरवर्तनाची ब्रिटिश नेत्यांनी देखील निंदा केलेली आहे। पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केलेली आहे। बाप्पाचं आगमन आणि विसर्जन मोठ्या जल्लोषात झालं आणि हे आपल्याला बघायला मिळालं। मात्र अवघ्या काही दिवसातच अंबेमातेचं आगमन होणार आहे, त्यासाठी मूर्तिकार आता अंबेमातेच्या मूर्त्या बनवण्यासाठी सज्ज झालेत। आपल्याला बघायला मिळतंय की सुंदर अशा अंबेमातेच्या मूर्त्या आता बाजारामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत। भाजपाकडून काही आमदारांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा असून यात मंत्री गिरीश महाजन यांचं सुद्धा नाव आहे। या चर्चांवर मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। माध्यमातून येणारी चर्चा आपण ऐकत असून पक्षात मात्र अशी कुठलीही चर्चा होत नाही असं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे प्रश्न समजून घेऊन लढण्याचा प्रयत्न करत असतो। या माध्यमातून लोकांशी 365 दिवस संवाद साधत असतो। आपल्या बऱ्याच दिवसात या भागात येणं झालं नाही, म्हणून आपण नागपूर, वर्धा आणि अमरावतीचा दौरा करत आहोत। आपण लोकप्रतिनिधी आहोत आणि लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी घेतोय, ती म्हणजे लोकांना भेटण्याची आणि पार पडतोय, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे। सुप्रिया सुळे यांनी नागपूर दीक्षाभूमी येथे भेट दिली। यावेळेस महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांना वंदन करत पुष्पगुच्छ अर्पण केला। भुजबळ आणि आपल्यामध्ये चर्चा सुरू असून माध्यमांनी आमच्यामध्येच वाद झाला अशा बातम्या पसरवल्या आहेत, मात्र आपल्यामध्ये कोणतेही मतभेद नाही। अजित पवारांनी छगन भुजबळ यांच्याबाबत झालेल्या वादावर पडदा टाकलाय।
आज भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडणार आहे। या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असतील। देवेंद्र फडणवीस समितीचे सदस्य असल्याने बैठकीला हजर राहणार आहेत। आगामी 5 राज्यांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव चौपाटी स्वच्छता मोहीम सुरू झाली। स्वच्छता हीच सेवा उपक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतलेला। पंधरवड्यानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं निमित्त साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1 तारीख 1 तास उपक्रमांतर्गत श्रमदानाच्या कार्यक्रमात शहरातील आमराई भागामध्ये सहभाग नोंदवत स्वच्छता केली। त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि दुर्गप्रेमी यांच्या सहभागातून 1 आणि 2 ऑक्टोबरला गडकिल्ले परिसर स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलेले आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्रिमंडळ प्रभात लोढा, शिवडी किल्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले। विरोधकांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत राजकारण केलं जात आहे। लंडनमधील वाघनखं खोटी असतील तर ते विरोधकांनी सिद्ध करावं। ज्या गोष्टींबाबत मराठी अस्मिता जोडलेली आहे त्यांचं राजकारण करू नका। साताऱ्यातील पोवई नाका येथे स्वच्छता मोहिमेदरम्यान आमदार शिवेंद्रराजे यांनी विरोधकांना सुनावलंय। मवियातील धुसफूस अखेर उघड झालेली आहे। वडेट्टीवार आणि अंबादास दानवे या वादावर भाजपाने चिमटा काढलाय। पुण्या नेत्याच्या मुलीच्या लग्नात सोन्याचं बिस्किट गिफ्ट करण्यात आलं होतं। किरीट सोमाये यांनी संजय राऊतांना हा सवाल विचारला असून कोविड सेंटर कंत्राटाच्या बदल्यात सोन्याची बिस्किटे देण्यात आल्याचं ते म्हणाले आणि ईडी आरोपपत्रातून ही गंभीर बाब समोर आल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली। बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। वर्षा निवासस्थानी शनिवारी रात्री उशिरा बैठक झाली। या बैठकीत मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि कांदा लिलाव या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती समोर येते। आदित्य ठाकरेंच्या वाघनखांच्या शंकेचं निरसन केलं जाईल, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आदित्य ठाकरेंना टोला। ठाण्यातील राष्ट्रवादी कार्यालयामध्ये धनंजय मुंडे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे ठाण्यात दाखल झाले होते। यावेळेस आनंद परांजपे आणि धनंजय मुंडे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देशभरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत 1 तारीख 1 तास स्वच्छतेसाठी या अभियानात सहभाग घेतला। या अभियानाअंतर्गत नवी मुंबई भाजपातर्फे वाशी येथील मिनीशिशोर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम घेण्यात आली। भाजप आमदार गणेश नाईक यांच्यासह शेकडो शाळकरी, विद्यार्थी आणि नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत स्वच्छतेविषयी जनजागृती देखील केली आहे।